हाय मित्रांनो, पुन्हा एकदा आमच्या चॅनल सेंटर सिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा वेल्थ पार्टनर. माझं नाव आहे नज आणि तुम्ही पाहत आहात पास फॉर शुअर व्हिडिओज. एमकोजो 13 परीक्षा आहे, जी स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्ससाठी आहे. ती परीक्षा सेबीने लॉन्च केली आहे. आम्ही त्यासाठी व्हिडिओज बनवत आहोत आणि हे पास फॉर शुअर व्हिडिओज आहेत. या व्हिडिओजमध्ये आम्ही हे नक्की करू की तुम्ही फक्त हे व्हिडिओज पाहूनच पास व्हाल. आणि आत्तापर्यंत आपण इक्विटी डेरिव्हेटिव्ह बुकमधील 3 अध्याय कव्हर केले आहेत. आज आपण ज्या अध्यायाबद्दल बोलणार आहोत तो आहे अध्याय क्रमांक 4, इक्विटी डेरिव्हेटिव्ह बुकमधून इंटरॅक्शन. तर ऑप्शन्स. आज पाहूया आपण या पुस्तकात काय काय शिकणार आहोत. हा अध्याय शिकल्यानंतर वाचकाने काय समजून घ्यायला हवे. पर्यायाच्या संकल्पनेबद्दल आपण पर्यायांची संपूर्ण संकल्पना पाहू. पर्याय का तयार केले जातात हे समजून घेऊ. पर्याय करारांच्या बाबतीत मिळणारा मोबदला, त्यातील फरक, फ्युचर्स, पर्यायांशी संबंधित मूलभूत गोष्टी. तर पर्याय किंमत. आपण पर्याय ग्रीक्स आणि अस्थिरतेबद्दल बोलू. तसेच कोणते कोणते पर्याय ग्रीक्स असू शकतात हे पाहू. पर्याय खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या दृष्टिकोनातून पर्यायांचे विश्लेषण. म्हणून जर आपण पर्याय खरेदीदार असाल किंवा पर्याय विक्रेता असाल तर आपण कोणत्या प्रकारे विश्लेषण कराल हे पाहू. मार्केटमध्ये तुम्ही पोझिशन घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी पाहाव्या लागतील त्या कोणत्या आहेत. तर चला सुरू करूया NISM सिरीज 13चा जो कॉमन डेरिव्हेटिव्ह परीक्षा आहे त्यामधील पुस्तक इक्विटी डेरिव्हेटिव्ह, त्याचा अध्याय क्रमांक 4, पर्यायांची ओळख. सर्वात आधी आपण ऑप्शन्सच्या बेसिक्स बद्दल बोलूया. आपल्याला पाहावं लागेल की ऑप्शन्स म्हणजे काय आणि ते का तयार केले गेले. पहा, जसं की पुस्तकात लिहिलं आहे आणि आपण तिसऱ्या अध्यायातही वाचलं होतं की फॉरवर्ड आणि फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स काय आहेत. म्हणून सर्वात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की ऑप्शन्स तयार करण्याची गरज का भासली. तर फ्युचर आणि फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे काय असतात. आपण पाहिलं की तो एक कमिटमेंट असतो की आपण एक अंडरलाईंग ॲसेट भविष्यात ठराविक दिवशी विकत घेऊ किंवा विकू, ज्याची किंमत आणि इतर सर्व गोष्टी आजच ठरवल्या जातात आणि याचा एक लिनियर पे ऑफ तयार होतो, जो अनलिमिटेड तोटा आणि नफा दर्शवतो. म्हणून फ्युचर्स आणि फॉरवर्ड्स तुम्हाला काय दर्शवतात. ते अनलिमिटेड तोटा आणि नफा दर्शवतात. पण काय करतात. काही मार्केट पार्टिसिपेंट्सना असं वाटतं किंवा काही मार्केट पार्टिसिपेंट्स ते अपसाईडचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना हेही हवं असतं की माझा डाऊनसाईड मर्यादित व्हावा. म्हणजे सांगायचं असं की त्यांना कमी जोखीम घेऊन जास्त पैसे कमवण्याची शक्यता हवी असते, किंवा कमी पैसे लावून माझं संपूर्ण भांडवल किंवा माझा तोटा मर्यादित राहावा, पण माझा नफा अनलिमिटेड व्हावा असं त्यांना वाटतं. अशा प्रकारच्या काही गोष्टी मार्केटमध्ये काही गुंतवणूकदार शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच असं पाहिलं गेलं की ऑप्शन्स हे उदयास आले. आज फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्समध्ये अशा आर्थिक साधनांच्या रूपात ऑप्शनचा जन्म झाला आणि तिथे त्यांनी अनलिमिटेड नफ्याला परवानगी दिली. म्हणजे तुम्ही ऑप्शनद्वारे अमर्यादित नफा कमावू शकता. आणि जेव्हा तुम्ही एक ऑप्शन खरेदी करता तेव्हा तुम्ही पुढच्या अध्यायात शिकाल की बायरॉक ऑप्शनद्वारे कशा प्रकारे अनलिमिटेड प्रॉफिट मिळवता येतो. म्हणजेच तुम्ही अनलिमिटेड प्रॉफिट कमवू शकता. जेव्हा तुम्ही ऑप्शन खरेदी करता आणि अंडरलाईंग ॲसेट विकता तेव्हा तोटा मर्यादित ठेवण्याची तरतूद असते. म्हणजेच काही तोट्यांना मर्यादित ठेवून अनलिमिटेड शक्यता साधता याव्यात. म्हणून ऑप्शन्सचा जन्म झाला आणि बरेच गुंतवणूकदार अशा मार्केटमध्ये अशा गोष्टी शोधत असतात. म्हणूनच ऑप्शन्सचा जन्म झाला. म्हणून एका अर्थव्यवस्थेत म्हणून असं म्हटलं जातं की फ्युचर्स ऑप्शन्स हे मास डिस्ट्रक्शनचे वेपन्स आहेत. जर या गोष्टींचा योग्य वापर केला नाही तर तुमचं संपूर्ण भांडवलही वाईप आउट होऊ शकतं. पण माझ्यावर विश्वास ठेवा, जर तुम्ही या गोष्टींचा नीट अभ्यास करून ऑप्शन्सच्या स्ट्रॅटेजीज समजून ऑप्शन्समध्ये गुंतवणूक केली तर या एका प्रकारे तुम्हाला खूप चांगला परतावा देखील मिळवून देऊ शकतात. पण एक गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील ना. बायर कोण आहे, ऑप्शन सेलर कोण आहे, ऑप्शन बायरचा अनलिमिटेड नफा कसा होतो, लिमिटेड लॉस कसा होतो आणि ऑप्शन सेलरचा अनलिमिटेड तोटा आणि लिमिटेड नफा कसा होतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला या अध्यायात शिकायला मिळतील. तर आता पाहूया ऑप्शन म्हणजे काय. बघा, ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट हे देखील एक कॉन्ट्रॅक्टच आहे, जे ऑप्शन होल्डरला म्हणजेच ऑप्शन बायरला अधिकार देतो, पण बंधनकारक जबाबदारी नाही. म्हणजे ऑप्शन होल्डर किंवा बायरला हा कॉन्ट्रॅक्ट अधिकार देतो, पण त्याच्यावर काही बंधन नाही. त्याच्याकडे अधिकार आहे. म्हणजेच तो अंडरलाईंग मालमत्ता ठराविक तारखेपूर्वी आणि ठराविक किमतीवर विकत घेऊ किंवा विकू शकतो. म्हणजे सांगायचा अर्थ असा की आज मी हा कॉन्ट्रॅक्ट होल्ड केला आहे आणि माझ्याकडे हा ऑप्शन आहे, माझ्याकडे हा अधिकार आहे, पण बंधनकारक जबाबदारी नाही. म्हणजे मी त्या विशिष्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये आज अंडरलाईन मालमत्ता विकत घेऊ शकतो, विकूही शकतो, एक्सपायरीच्या दिवशी किंवा एक्सपायरीपूर्वी ठराविक किमतीवर.
तर या कॉन्ट्रॅक्टला आपण ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणू, ज्यात मी अधिकाराचा उल्लेख केला. हा अधिकार म्हणजे राईट, तुम्ही विकत घेऊ शकता. ऑप्शनचा प्रीमियम कसा पाहायचा? तर प्रत्येक ऑप्शनसाठी तुम्हाला एक प्रीमियम द्यावा लागतो. तुम्ही बायर असो किंवा सेलर असो. जर तुम्ही बाय करत असाल, तरीही तुम्हाला ऑप्शनमध्ये प्रीमियम द्यावा लागतो आणि जर तुम्ही सेल करत असाल, तरीही तुम्हाला प्रीमियम द्यावा लागतो. जी पार्टी लाँग पोझिशनमध्ये आहे, म्हणजेच जी बायिंग करत आहे, ज्याची बाय पोझिशन आहे, ज्याला आपण बायर किंवा कॉन्ट्रॅक्टचा होल्डर म्हणू शकतो, त्यांची लाँग पोझिशन असते. म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बाय करता. आणि जी पार्टी शॉर्ट पोझिशन घेत आहे किंवा ऑप्शन शॉर्ट करत आहे, म्हणजे ऑप्शन विकत आहे, तिला आपण सेलर किंवा ऑप्शनचा रायटर म्हणू. हे खूप लक्षपूर्वक समजून घेण्यासारखे आहे, की ऑप्शनचा बायर म्हणजे ऑप्शनचा होल्डर आणि त्याची लाँग पोझिशन असते आणि ऑप्शनचा सेलर म्हणजे सेलर किंवा ऑप्शनचा रायटर, ज्याची पोझिशन सेलमध्ये असते. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, की ऑप्शन बायरला प्रीमियम द्यावा लागतो ऑप्शन सेलरला. म्हणजे बायर जो ऑप्शन विकत घेतो त्याला एक प्रीमियम द्यावा लागतो आणि जो ऑप्शन विकतो त्यालाही प्रीमियम मिळतो. ऑप्शन विकत घेताना तुम्हाला हा राईट मिळतो, पण तुम्हाला कोणतीही ऑब्लिगेशन नसते, की तुम्ही त्या अंडरलाइंग ॲसेटचा ऑप्शन विकत घ्यावा किंवा विकावा. प्री डिटरमाइन्ड प्राईसवर किंवा आज विकू शकता किंवा एक्सपायरीच्या दिवशी विकू शकता. कधीही विकू शकता. म्हणून ह्या स्टेटमेंटला पुढे कंटिन्यू करतो, की ऑप्शन बायरकडे राईट असतो, पण त्याच्यावर ऑब्लिगेशन नसते अंडरलाइंग ॲसेटची बायिंग किंवा सेलिंग करण्यासंदर्भात. हे मी तुम्हाला समजावलं. पण जो ऑप्शन रायटर आहे, त्याच्यावर मात्र कॉन्ट्रॅक्टमध्ये ऑब्लिगेशन असते. त्यामुळे ऑप्शन बायर जेव्हा आपला ऑप्शन एक्सरसाइज करतो, तेव्हाच ही पोझिशन त्याच्यासाठी फेव्हरेबल ठरते. हे पुढे-पुढे तुम्हाला या चॅप्टरमध्ये समजेल, की कोणत्या प्रकारच्या पोझिशन्स आहेत आणि कोणत्या गोष्टींमध्ये ऑप्शन बायरला फायदा मिळू शकतो. कोणत्या गोष्टीमध्ये ऑप्शन सेलरला फायदा मिळेल आणि दुसऱ्या ठिकाणी ऑप्शन रायटर हा कायदेशीरदृष्ट्या कॉन्ट्रॅक्ट पाळण्यास बांधील असतो. जेव्हा ऑप्शन बायर आपला ऑप्शन एक्सरसाइज करतो, म्हणजेच ऑप्शन बायर विकायचा किंवा एक्सरसाइज करायचा ठरवतो, तेव्हा ऑप्शन सेलर कायदेशीरदृष्ट्या बांधील होतो आणि त्याला तो कॉन्ट्रॅक्ट नंतर द्यावाच लागतो. तर हे कशाप्रकारे घडते? पहा, 2 प्रकारचे ऑप्शन्स असतात. सामान्यतः कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन. तर साधारणपणे काय होतं, ऑप्शन बायर किंवा होल्डरला अंडरलाईन खरेदी करण्याचा अधिकार असतो, जो कॉल ऑप्शनमध्ये असतो. जेव्हा तुम्ही कोणत्याही अंडरलाईन असेटला खरेदी करण्याचा प्रयत्न करता किंवा ती खरेदी करता, तेव्हा त्याला कॉल ऑप्शन म्हणतात किंवा त्या ऑप्शनला ज्यामध्ये तुम्हाला हा अधिकार मिळतो. आणि जर तुम्हाला अंडरलाईन असेट विकण्याचा अधिकार मिळतो, तर त्याला आपण पुट ऑप्शन म्हणतो. म्हणजेच आपल्या हातात खरेदी करण्याचा अधिकार आला, की तो कॉल ऑप्शन असतो आणि विकण्याचा अधिकार आला, की त्याला आपण पुट ऑप्शन म्हणतो. आता आपण ऑप्शन टर्मिनॉलॉजी समजून घेऊया, की मार्केटमध्ये ऑप्शन मार्केटमध्ये टर्मिनॉलॉजी कशाप्रकारे वापरल्या जातात. पहा, इथे मी निफ्टीच्या कॉल ऑप्शनचे कोट्स लावले आहेत, एजमध्ये 10. आता तुम्ही पाहू शकता, इन्स्ट्रुमेंट टाइप ऑप्शन इंडेक्स आहे, म्हणजेच हा निफ्टीचा ऑप्शन आहे. तर हळू मी समजावून सांगतो, की ऑप्शन कसा काम करतो. इन्स्ट्रुमेंट टाइपमध्ये आता आपण ऑप्शन इंडेक्स पाहू. हे कोणते इन्स्ट्रुमेंट आहे? ऑप्शन इंडेक्स आहे, अंडरलाइंग निफ्टी 50 आहे, एक्सपायरी डेट कोणती आहे? तर ही 25 आहे. ऑप्शन टाइप कॉल युरोपियन आहे, म्हणजे युरोपियन कॉल आहे, अमेरिकन नाही. हे दोन्ही पुढच्या चॅप्टरमध्ये येईल. स्ट्राईक प्राइस आहे निफ्टीचे 18,400 आहे आणि ऑप्शन प्राइस आहे 1255. प्राइस 31 गेलाय. लो प्राइस 93 केला आहे. क्लोज प्राइस 124 गेलाय. क्रेडिट व्हॉल्यूम सुमारे 1000 कॉन्ट्रॅक्ट्स ट्रेड झाले आहेत. ओपन इंटरेस्ट म्हणजे इतक्या पोझिशन्स अजूनही ओपन आहेत, ज्या क्लोज झालेल्या नाहीत. सुमारे 14,90,000च्या आसपास तुमचं आहे. आत्ताही ओपन पोझिशन आहे आणि अंडरलाईंग व्हॅल्यू यात ₹18,315 चालू आहे. म्हणजे निफ्टीची ही अंडरलाईन व्हॅल्यू चालू आहे. ते 18,350 चालू आहे. याचा स्ट्राईक प्राइस 18,400 होता. आता निफ्टीच्या पुट ऑप्शनमध्ये आपण बोलतोय इन्स्ट्रुमेंटमध्ये ऑप्शन इंडेक्स आहे, निफ्टी 50 आहे, त्यात 25 आहे. हा ऑप्शन एक्सपायर होतोय. पुट युरोपियन आहे. स्ट्राईक प्राइस 18,400 आहे. ऑप्शन प्राइस 193 गेला आहे. हाय प्राइस 230 गेला आहे. लो प्राइस आणि क्लोज प्राइसची. इथे क्रेडिट व्हॉल्यूम मेन्शन केलेला आहे. यातही तुम्हाला दिसेल 31,000 ओपन इंटरेस्ट आहे. इथे सुमारे 4,97,000च्या आसपास ओपन इंटरेस्ट आहे आणि अंडरलाईन व्हॅल्यू जवळपास 18,315 आहे. म्हणून तुम्ही पाहू शकता, की तिथे कॉल ऑप्शनमध्ये ओपन इंटरेस्ट थोडं जास्त होतं. इथे ओपन इंटरेस्ट कमी आहे. पुढच्या येणाऱ्या अध्यायात आपण हेही शिकू, की ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट काय असतो आणि ओपन इंटरेस्ट काय असतो. हां, इंडेक्स ऑप्शन म्हणजे इंडेक्स ऑप्शनच असतो, ज्यामध्ये स्टॉक इंडेक्स हा अंडरलाईंग असेट असतो. तर जे इंडेक्स ऑप्शन आहे, त्यामध्ये अंडरलाईंग असेट काय राहील? कोणताही इंडेक्स असू शकतो. जसं की निफ्टीचं ऑप्शन, बँक निफ्टीचं ऑप्शन, सेन्सेक्सचं ऑप्शन. तर इथे अंडरलाईंग असेट आहे तुमचं इंडेक्स.
स्टॉक ऑप्शनमध्ये जेव्हा आपण बोलतो, तेव्हा तो ऑप्शन एखाद्या इंडिव्हिज्युअल स्टॉकचा असू शकतो. जसं की आपण ONGCचा ऑप्शन घेतला, NTPCचा घेतला, SBIचा घेतला. म्हणून जेव्हा मी SBIचा कॉल ऑप्शन घेतो आहे, तेव्हा SBI हेच अंडरलाइंग आहे. मी SBIचा पुट ऑप्शन घेतो आहे, तेव्हाही SBI हेच अंडरलाइंग आहे. किंवा जेव्हा मी कोणत्याही इंडेक्सचा ऑप्शन घेतो आहे, तेव्हा मी त्या इंडेक्समध्ये लाँग किंवा शॉर्ट पोझिशन घेतो आहे, ज्याला आपण इंडेक्स ऑप्शन बायर ऑफ द ऑप्शन म्हणतो. आता पहा, ऑप्शनचा बायर कोण आहे इथे? त्याच्याकडे राईट आहे, पण ऑब्लिगेशन नाही. अशा कोणत्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये हे राईट मिळवण्यासाठी त्याला एक प्रीमियम द्यावा लागेल सेलरला, ज्यामुळे त्याच्याकडे हा राईट येईल. म्हणजे कॉल ऑप्शनच्या बाबतीत अंडरलाईन ॲसेट खरेदी करण्याचा अधिकार आणि पुट ऑप्शनच्या बाबतीत अंडरलाईन ॲसेट विकण्याचा अधिकार. म्हणून जेव्हा तुम्ही बाय करता, मग तुम्ही कॉल ऑप्शन बाय करत असाल किंवा पुट ऑप्शन बाय करत असाल, दोन्ही ऑप्शन तुम्ही बाय करू शकता आणि दोन्ही ऑप्शन तुम्ही सेल देखील करू शकता. म्हणून जर तुम्ही ऑप्शनचे बायर असाल, तर ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. जर तुम्ही ऑप्शनचे बायर असाल, तर तुम्हाला एक ऑप्शन प्रीमियम सेलरला द्यावा लागतो. जर तुम्ही कुठलाही ऑप्शन खरेदी करत असाल, मग तो कॉल ऑप्शन असो किंवा पुट ऑप्शन, निफ्टीचा कॉल घेत असाल, उदाहरणार्थ निफ्टीचा पुट घेत असाल, तर आपण कॉल कधी घेतो? आपण कॉल ऑप्शन तेव्हाच खरेदी करतो, जेव्हा आपल्याला वाटतं की मार्केट वर जाणार आहे. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की मार्केट खाली जाऊ शकतं, मार्केट बेअरिश मोडमध्ये आहे, तेव्हा आपण पुट ऑप्शन खरेदी करतो. म्हणून जर आपण कॉल ऑप्शन खरेदी केली आहे, तर मार्केट जितकी वर जाईल तितका आपला नफा होईल. हे आपण पुढच्या अध्यायात शिकणार आहोत. तर तुम्ही कॉल ऑप्शन खरेदी करत आहात, पुट ऑप्शन खरेदी करत आहात, तर तुम्हाला एक प्रीमियम द्यावं लागेल. ही गोष्ट आपल्या मनात ठाम बसवा, की जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट खरेदी करतो, तेव्हा आपल्याला प्रीमियम द्यावं लागतं. दोन्ही केसेसमध्ये तुम्ही कॉल ऑप्शन खरेदी करत असाल किंवा पुट ऑप्शन खरेदी करत असाल, तुम्हाला ऑप्शनच्या विक्रेत्याला प्रीमियम द्यावं लागतं. आता आपण ऑप्शनच्या रायटरबद्दल बोलूया, म्हणजेच तुम्ही ऑप्शन विकत आहात. तुम्ही ऑप्शन खरेदीही करू शकता आणि विक्रीही करू शकता. जसं की मी सांगितलं, पण जर तुम्ही ऑप्शन विकत असाल, म्हणजेच जेव्हा तुम्ही ऑप्शन विकता, तेव्हा तुम्हाला प्रीमियम मिळतो. म्हणजेच तुम्ही ऑप्शन विकला आहे, त्यामुळे तुम्हाला ऑप्शन खरेदीदाराकडून प्रीमियम मिळेल. त्यामुळे तुम्हाला तिथे प्रीमियम मिळतो आणि त्यामुळे तुम्ही बांधील होता. बायरला की त्यांनी एसे विकत घेतल्यावर जेव्हा बायर आपला हक्क वापरेल, तेव्हा नंतर तुमच्यावर ते करण्याची जबाबदारी येते. इथे असं आहे की नंतर तुम्हाला ते अंडरलाईन एसे द्यावं लागेल. जेव्हा बायर आपला हक्क वापरतो, ऑप्शन एक्सरसाइज करतो, म्हणूनच तुम्हाला ऑप्शन प्रीमियम मिळतो. पण तुम्हाला जो अंडरलाईन सेट आहे, तो विक्रेत्याच्या नात्याने द्यावा लागतो. जेव्हा बायर आपला हक्क वापरतो, तेव्हा त्याच्याकडे तो अधिकार असतो. कॉल ऑप्शनच्या बाबतीत विक्रीची जबाबदारी आणि पुट ऑप्शनच्या बाबतीत खरेदीची जबाबदारी अमेरिकन ऑप्शनमध्ये असते. आता पाहूया अमेरिकन ऑप्शन कोणते असतात. पहा, अमेरिकन ऑप्शनचा मालक किंवा खरेदीदार आपला हक्क कधीही, म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट संपण्याच्या आधी किंवा संपण्याच्या दिवशी वापरू शकतो. तर अमेरिकन ऑप्शनमध्ये काय होतं? सामान्यतः बायर किंवा होल्डर आपल्या हक्काचा वापर कधीही करू शकतो. कॉन्ट्रॅक्टच्या युरोपियन ऑप्शनमध्ये सामान्यतः काय होतं, तर बायर किंवा होल्डर आपला हक्क फक्त कॉन्ट्रॅक्टच्या एक्सपायरी डेटलाच वापरू शकतो. म्हणजेच एक्सपायरीच्या दिवशीच तो एक्सरसाइज करता येतो, त्याआधी नाही. म्हणून जो ओनर किंवा होल्डर आहे आणि ज्याच्याकडे युरोपियन ऑप्शन आहे, तो फक्त आणि फक्त आपला हक्क एक्सरसाइज करू शकतो. तो हक्क फक्त एक्सपायरी डेट किंवा त्या दिवशीच वापरता येतो. म्हणजेच त्या कॉन्ट्रॅक्टला तो फक्त त्या दिवशीच एक्सरसाइज करू शकतो. आणि इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की भारतात सर्व इंडेक्स ऑप्शन्स आणि स्टॉक ऑप्शन्स हे युरोपियन स्टाईलचे असतात. आता मी ऑप्शन प्रीमियमबद्दल बोलतो, की ऑप्शन प्रीमियम कशाप्रकारे घेतले जातात. उदाहरणार्थ, आता बघा, ही ती किंमत आहे जी ऑप्शन खरेदीदार आणि ऑप्शन विक्रेत्या दरम्यान ठरते. तर ऑप्शन प्रीमियम म्हणजे काय? ही ती किंमत आहे जी ऑप्शन खरेदीदार विक्रेत्याला देतो. म्हणजेच समजा निफ्टी हे तुमचं अंडरलाईंग आहे आणि तुम्ही निफ्टीचा ऑप्शन किंवा निफ्टीची कॉल ऑप्शन कोणत्याही स्ट्राईक प्राइसवर खरेदी करत आहात, तर तुम्हाला एक किंमत विक्रेत्याला द्यावी लागते. ह्यालाच ऑप्शन प्रीमियम म्हणतात. आता बघा, उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो. दोन ऑप्शन प्रीमियम आहेत. एक कॉल ऑप्शनसाठी ₹124 आणि दुसरा पुट ऑप्शनसाठी ₹177. दोन्हीची स्ट्राईक प्राइस 18,400 आहे. म्हणजेच जर मी निफ्टीची 18,400 ची कॉल ऑप्शन खरेदी करत असेन, तर त्याचा प्रीमियम ₹144 आहे आणि जर मी पुट ऑप्शन खरेदी करत असेन, तर त्याचा प्रीमियम ₹177 आहे, जी की 25 तारखेला एक्सपायर होणार आहे. प्रीमियम हे सिंगल युनिट ऑफ निफ्टी ऑप्शनसाठी दिलं आहे आणि तुम्हाला जर एकूण प्रीमियम काढायचा असेल कॉन्ट्रॅक्टचा, तर तुम्ही हा प्रीमियम लॉट साईजने गुणाकार केला पाहिजे.
म्हणजेच जर तुम्हाला एकूण कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू काढायची असेल, तर लॉट साइजने गुणाकार करावा लागेल. तर निफ्टीचा लॉट किती आहे? समजा निफ्टीचा लॉट साइज 75 आहे. तर उदाहरणार्थ तुम्हाला ऑप्शन प्रीमियमसाठी किती पैसे द्यावे लागतील? जर तुम्हाला पुट ऑप्शन खरेदी करायचा असेल आणि निफ्टीचा लॉट साइज 75चा असेल, तर इथे तुम्ही ऑप्शन खरेदी करत असताना कॉल ऑप्शनसाठी तुमचं प्रीमियम ₹124 होतं. म्हणजे 124.50 गुणिले 75 ही तुमची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू येईल. पुटच्या बाबतीत तुम्हाला 7,770.60 गुणिले 75 करावं लागेल, तेव्हा तुमची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू मिळेल. तर निफ्टीचा जो लॉट साइज आहे, प्रश्न कसा येईल ते बघा. प्रश्न असा येईल, की तुम्हाला कॉल प्राइस दिली आहे, की उद्या निफ्टीच्या या स्ट्राईक प्राइसची किंमत ₹100 आहे आणि निफ्टीचा लॉट साइज 70 आहे. तर कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू काढा. कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू कशी काढायची? आता त्या विशिष्ट ₹100 तुम्ही 100 ने गुणाकार करा आणि मग 70 5ने म्हणजे तुमची ₹7,500 ची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू झाली. म्हणून अशा प्रकारचा प्रश्न येईल, की कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू कशी काढाल? तर तुम्हाला प्रीमियमला लॉट साइजने गुणावे लागेल. म्हणजेच तुमच्या ऑप्शन प्रीमियमची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू मिळेल. आता स्पॉट प्राइसबद्दल बोलूया. पहा, स्पॉट प्राइसनुसार चालते. मागच्या अध्यायातही आपण हे समजून घेतलं होतं, की स्पॉट प्राइस म्हणजे तो भाव ज्यावर अंडरलाइंग ॲसेट स्पॉट मार्केटमध्ये ट्रेड होत आहे. म्हणजेच कॅशचा भाव त्या अंडरलाइंग ॲसेटचा, जसं निफ्टीचा कॅश प्राइस जो स्पॉट मार्केटमध्ये त्या क्षणी ट्रेड होत आहे. त्याला आपण स्पॉट प्राइस म्हणू. जसं निफ्टीचं इथे या उदाहरणात दिलं आहे. किती चालू आहे? ₹18,315.10 त्या क्षणी. म्हणजे हा निफ्टीचा स्पॉट प्राइस झाला. आता आपण स्ट्राईक प्राइस आणि एक्सरसाइज प्राइसबद्दल बोलूया. पहा, ज्या किमतीवर स्ट्राईक प्राइस असतो, तीच ती किंमत आहे ज्यावर शेअर दिला जातो. अंडरलाइंग सिक्युरिटीत कॉल ऑप्शनने खरेदी केली जाते आणि विकली जाते. पुट ऑप्शनद्वारे विकली जाते. आपल्या उदाहरणात स्ट्राईक प्राइस किती होता? निफ्टी आणि कॉलचा 18,400 होता. म्हणजे 18,400 ची तुम्ही उद्या जो ऑप्शन घेता त्याला आपण स्ट्राईक प्राइस म्हणतो. म्हणून हा स्ट्राईक प्राइस काही असू शकतो. ज्या अंडरलाईनची स्पॉट प्राइस आहे ती निफ्टीची 18,350 आहे. इथे आपण ज्या स्ट्राईक प्राइसची चर्चा करतोय ती 18,400 ची आहे. म्हणून आपण ज्या कॉन्ट्रॅक्टचं म्हणजे ज्या अंडरलाइंग सिक्युरिटीचा कॉन्ट्रॅक्ट आपण खरेदी करतो, त्याला आपण स्ट्राईक प्राइस म्हणतो. आता आपण इथे 18,500 चा कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन ही खरेदी करू शकतो. आपण 18,600 चाही करू शकतो, 700 चाही करू शकतो, 18,300 चाही करू शकतो. म्हणून हे स्ट्राईक प्राइस तुम्हाला जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट उघडून ट्रेड कराल, तेव्हा तुम्हाला कळेल की किती ऑप्शनचा काय प्राइस चालू आहे. त्याचप्रमाणे मग तुम्ही तो कॉल ऑप्शन खरेदी किंवा विक्री करू शकता. खुले व्याज, खुले व्याज. आम्ही पाहिले की एकूण थकबाकी असलेल्या करारांची संख्या, तुमच्या करारांची संख्या, किती थकबाकी आहे, ते आपल्याला खुल्या हिताचं वर्णन करते. ऑप्शन्सचा वापर पहा. भारतात जे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट एक्सचेंजवर ट्रेड होतात, ते युरोपियन स्टाईल ऑप्शन आहेत. जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं, जो खरेदीदार आहे तो आपला ऑप्शन फक्त आणि फक्त कधी वापरू शकतो? या करारांच्या परिपक्वतेच्या वेळीच, म्हणजेच बायर कधी ऑप्शन वापरू शकतो? फक्त आणि फक्त एक्सपायरीच्या दिवशीच. तर हेच आहे ऑप्शनचा वापर. आता आपण ऑप्शनच्या मनीबद्दल बोलूया. कोणत्या वेळी ऑप्शनला इन द मनी, आउट ऑफ द मनी आणि ॲट द मनी म्हणतात, हे आपण पाहूया. यावर खूप प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर चला इन द मनी कॉल ऑप्शन समजून घेऊया. पहा, या ऑप्शनमध्ये हे ऑप्शन काय करेल? जो ऑप्शन होल्डर आहे त्याला पॉझिटिव्ह कॅश फ्लो मिळवून बी. तर एक गोष्ट आपल्या मनात नक्कीच यायला हवी, की हा ऑप्शन ऑप्शन होल्डरला देईल पॉझिटिव्ह कॅश फ्लो. जेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह कॅश फ्लो मिळतो, तेव्हा आपण त्याला इन द मनी कॉल ऑप्शन म्हणतो. जेव्हा स्पॉट किंमत स्ट्राईक किंमतपेक्षा जास्त असते, तेव्हा हा पुट पर्याय देखील पैशात असतो. आणि जेव्हा स्ट्राईक किंमत त्यापेक्षा कमी असते, तेव्हा आपण त्याला पैशात कधी म्हणू. स्ट्राईक बक्षीस. तर आपल्या उदाहरणात पुट ऑप्शन इन द मनी होता, कारण त्याची स्पॉट किंमत स्ट्राईक किमतीपेक्षा कमी होती. म्हणून आपल्या उदाहरणात तो पुट ऑप्शन इन द मनी झाला. आता आपण ॲड मनी बद्दल बोलूया. ॲड मनी पर्याय शून्य रोख प्रवाहाकडे नेतो आणि तो लगेच वापरला जातो. म्हणून जर आपण ते आत्ताच एक्सरसाइज केले, तर ते शून्य रोख प्रवाह देईल. म्हणजेच स्ट्राईक किंमत ही स्पॉट किमतीच्या बरोबरीची आहे. म्हणून आपल्याला इथे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे, की स्ट्राईक किंमत ही आपल्या स्पॉट किमतीच्या बरोबरीची आहे. आता आउट ऑफ द मनी ऑप्शन बद्दल बोलूया. आता आपण बोलूया, की हे आउट ऑफ द मनी ऑप्शन नेमकं काय असतं? म्हणजेच स्ट्राईक किंमत ही स्पॉट किमतीपेक्षा जास्त असते ऑप्शन धारकासाठी. म्हणून जर तुम्ही ऑप्शन खरेदीदार असाल, तर तुमची स्पॉट किंमत ही तुमच्या स्ट्राईक किमतीपेक्षा कमी असते. म्हणजेच स्ट्राईक किंमत ही स्पॉट किमतीपेक्षा जास्त असते.
तर दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ऑप्शन धारकाला निगेटिव्ह कॅश फ्लो मिळेल. म्हणजेच तुम्हाला निगेटिव्ह कॅश फ्लो मिळेल जर तुम्ही हे लगेच एक्सरसाइज केलं तर. म्हणून आपण कॉल ऑप्शन बद्दल बोलू. कॉल ऑप्शन कधी आउट ऑफ द मनी होईल? जेव्हा स्पॉट किंमत ही स्ट्राईक किमतीपेक्षा कमी असेल. म्हणून जेव्हा तुमची स्पॉट किंमत स्ट्राईक किमतीपेक्षा कमी असेल, तेव्हा कॉल ऑप्शन आउट ऑफ द मनी होईल. आणि पुट ऑप्शन कधी आउट ऑफ द मनी होईल? जेव्हा स्पॉट किंमत स्ट्राईक किमतीपेक्षा जास्त असेल. तर आपल्या उदाहरणात कॉल ऑप्शन आउट ऑफ द मनी आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं. आता आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू बद्दल बोलूया. पहा, इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे ती रक्कम आहे, ही पहिली संदर्भित रक्कम आहे, ज्यामुळे ऑप्शन इन द मनी असतो. म्हणजे ही रक्कम ती आहे, जी ऑप्शन खरेदीदाराला मिळेल प्रीमियम वजा करण्यापूर्वी. म्हणजे प्रीमियम भरायच्या आधीची जी तुमची रक्कम आहे, इंट्रिन्सिक व्हॅल्यू त्या रकमेचा संदर्भ देते. म्हणजे ती रक्कम जी ऑप्शन खरेदीदाराला मिळेल प्रीमियम वजा करण्यापूर्वी. आता आपण ऑप्शनसाठी पे ऑफ चार्टबद्दल बोलूया. पे ऑफ चार्ट कसा तयार होतो ते पाहूया. लाँग पोझिशनच्या संदर्भात बोलूया. म्हणून जेव्हा तुम्ही एक लाँग पोझिशनमध्ये असता किंवा तुम्ही एक ऑप्शन खरेदी केला आहे, बरोबर? तेव्हा तुम्हाला एका प्रकारे हक्क मिळतो. पण बंधनकारकता नाही. म्हणजेच तुम्हाला काय आहे, जर तुम्ही इक्विटी ऑप्शन कॉन्ट्रॅक्टवर लाँग असाल, म्हणून तुम्हाला काय मिळेल? तर तुम्हाला ऑप्शन एक्सरसाइज करण्याचा हक्क मिळतो आणि तुमचा संभाव्य तोटा फक्त तुम्ही दिलेला ऑप्शन प्रीमियम इतकाच मर्यादित राहतो. म्हणून तुमचा जो कमाल तोटा आहे, तो फक्त तुम्ही दिलेल्या प्रीमियम पुरताच मर्यादित राहतो. आणि हे सगळं अंडरलाईन मालमत्तेच्या पातळीवर अवलंबून असतं. म्हणजे तुम्ही किती दराने खरेदी केली आहे आणि सध्याचा स्ट्राईक प्राईस काय आहे, त्यानुसार तुम्हाला नफा मिळेल. जर तुम्ही ऑप्शन शॉर्ट केला असेल, तर तुमचा कमाल नफा फक्त तेवढाच असेल, जितका प्रीमियम तुम्ही मिळवला आहे. बरोबर? आणि या केसमध्ये तुमच्या तोट्याची शक्यता अनलिमिटेड होते. तर हे कसं होतं, ते मी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं की तुमचा स्टॉक इंडेक्स कोट केला जातो. आता 17,562 रुपयांवर तुमचा स्टॉक इंडेक्स कोट होत आहे आणि तुम्ही एक नियर मंथ कॉल ऑप्शन खरेदी केला आहे. स्ट्राईक प्राइस आहे 17,500 आणि प्रीमियम आहे ₹90. म्हणून तुम्ही कोणत्याही स्ट्राईक प्राइसचा कॉल ऑप्शन खरेदी करू शकता. इथे 17,000 किंवा कोणतीही स्ट्राईक प्राइस, सगळ्या स्ट्राईक प्राइसेस तुमच्याकडे उपलब्ध आहेत. पण या उदाहरणात तुम्ही 17,500 चा कॉल ऑप्शन खरेदी केला आहे आणि या कॉल ऑप्शनसाठी प्रीमियम ₹90 आहे. कॉल ऑप्शन खरेदी केल्याने तुम्हाला अधिकार मिळतो, पण बंधन नाही, की तुम्ही अंडरलाईन खरेदी करू शकता. या उदाहरणात आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे अधिकार आहे, की आपण इंडेक्स 17,500 वर कॉल ऑप्शनच्या एक्सपायरी डेटला खरेदी करू शकतो. म्हणजेच जर इंडेक्स क्लोज झाला, तर सुमारे 17,500 वर एक्सपायरीच्या वेळी तुम्ही ऑप्शन एक्सरसाइज कराल. म्हणजे तुम्ही 17,500 ची कॉल ऑप्शन ₹95 खरेदी केली आहे, ज्यासाठी तुम्ही ₹95 प्रीमियम दिला आहे. जर एक्सपायरीच्या वेळी इंडेक्सची किंमत 17,500 च्या वर गेली, तर तुम्हाला ही ऑप्शन एक्सरसाइज करावी लागेल. तुम्ही ऑप्शन एक्सरसाइज कराल, अन्यथा तुम्ही तिला वर्थलेस म्हणून एक्सपायर होऊ द्याल. म्हणून जर ती त्याखाली राहिली, तर तुम्हाला काहीच फायदा होणार नाही आणि तुम्ही दिलेला प्रीमियम तोटा ठरेल. तो पूर्णपणे शून्य होईल. म्हणजे तुम्ही दिलेला प्रीमियम पूर्णपणे शून्य होईल. जर इंडेक्सची किंमत ₹17,500 खाली गेली, हे टेबल पाहून समजूया. चला पाहूया स्ट्राईक प्राइस कसा कळतो. तुमचा स्ट्राईक प्राइस 17,500 आहे आणि प्रीमियम 95 आहे. आता पाहूया एक्सपायरीच्या वेळी इंडेक्सची किंमत काय आहे. म्हणून डाव्या बाजूला ही इंडेक्सची किंमत आहे. म्हणजे इंडेक्स कधी-कधी, कुठे-कुठे बंद होत आहे. म्हणून तुम्ही निफ्टीचा ऑप्शन घेतला आहे. ₹17,500 प्रीमियम दिला आहे, ज्याचा 95 आहे आणि आता बायर जो आहे, तुम्ही कॉल ऑप्शन घेतला आहे, तर मी काय सांगितलं होतं, तुमचं जास्तीत जास्त नुकसान किती होऊ शकतं? जितकं तुम्ही भरलं आहे तितकंच. प्रीमियमसाठी इंडेक्सची किंमत डाव्या बाजूला दिली आहे. 17,100 पासून 18,000 पर्यंत निफ्टीची किंमत या इंडेक्समध्ये दिली आहे आणि प्रीमियम तुम्ही किती दिला आहे? ₹95. तो पूर्णपणे म्हणजेच ₹95 एक्सपायरीच्या वेळी लावला गेला आहे. आता तुम्ही बघा, एक्सपायरीच्या वेळी तुमचं पी कसं तयार होतंय? 17,100 ही निफ्टीची किंमत आहे. तर तुम्हाला किती तोटा होतोय? -95 चा. 17,500 पर्यंत तुमचा तोटा -95 चाच राहतो. इथे तोटा आहे, बरोबर? 17,600 वर तुमचा नफा होईल फक्त आणि फक्त ₹5 कारण पे ऑफ एक्सपायरीला तुम्हाला किती मिळेल? ₹100 मिळतील. जर 17,600 रुपयांवर निफ्टी बंद झाली, ₹17,600 निफ्टी बंद झाली. आता ती इन द मनी झाली आहे तुमची निफ्टी, बरोबर. पण तुम्हाला नेटमध्ये किती मिळाले? ₹5 मिळाले. कारण ₹95. तर त्यासाठी तुम्ही प्रीमियम भरलेला आहे.
म्हणूनच तुमचा नेट पे ऑफ इथे फक्त ₹5 होईल, पण 17,600 वर. आता जसजसा मार्केट वाढत आहे, तसतसं तुमचा नफा वाढत आहे. कारण जेव्हा तुम्ही एखादा ऑप्शन खरेदी करता, जर तुम्ही कॉल ऑप्शन घेत असाल, तर तुम्ही हे गृहीत धरता किंवा तुम्हाला असं वाटतं किंवा शक्यता मानता, की निफ्टी जितकी वर जाईल तितका माझा नफा होईल. तर इथे 17,700 वर. आता निफ्टीची किंमत आली आहे. तुम्ही ₹95 प्रीमियम दिलंय, पण आता तुमच्याकडे ₹200 जास्त आहेत. म्हणजेच 17,700 वर पोहोचलात. आता निफ्टीची किंमत ₹200 वाढली आहे. ज्या स्ट्राईक प्राईसवर तुम्ही कॉल घेतली होती, त्यापेक्षा आता निफ्टीची किंमत ₹200 जास्त झाली आहे. खूप लक्ष देऊन समजून घ्या, पण तुमचा जो एकूण नफा आहे, तो किती होतोय? 105. कारण ₹95 तुमच्या खिशातून आधीच गेले आहेत. 17,800 वर बघा, तुम्हाला ₹300 पे आहे. ₹300 पे एक्सपायरीला, पण नेट तुम्हाला मिळेल ₹205. 17,900 जर एक्सपायरी झाली असेल, तर ₹400 तुमच्यावर आले आहेत. स्ट्राईक प्राईसपासून तुम्हाला ₹305 फायदा झाला आहे. म्हणजे जितकी गुंतवणूक केली आहे, त्यावरचा फायदा तुम्हाला झाला आहे. तर ₹95 तुमचा प्रीमियम म्हणून तुमच्या खिशातून गेला आहे, पण तुम्हाला ₹305 फायदा होत आहे. निफ्टी 18,000 वर चालू आहे, म्हणजेच तुमच्या स्ट्राईक प्राईसपेक्षा ₹500 वर गेली आहे, म्हणून तुम्हाला ₹405 फायदा होत आहे. हे बघा, हा ग्राफ तुम्हाला काय सांगतोय, की निफ्टी 17,500 पर्यंत गेली, पण ₹17,600 वर आली. तुमचं शून्यावर आहे. आणि त्यानंतर बघा, वरचं वर जात आहे, जात आहे, जात आहे. आता निफ्टी 19,000 वर गेली, तर त्याच प्रमाणात तुम्हाला या ₹1,400 फायदा झाला. म्हणून इथे अनलिमिटेड प्रॉफिट आहे ऑप्शनच्या एका बाजूने. म्हणून तुमच्याकडे पुट ऑप्शन खरेदी केली असो, कॉल ऑप्शन खरेदी केली असो, तुमच्याकडे अनलिमिटेड प्रॉफिट आहे आणि तुमचा तोटा किती आहे? लिमिटेड. म्हणजे जितका प्रीमियम तुम्ही भरला आहे तितकाच. आता या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत काढायची असेल, तर कॉन्ट्रॅक्ट इंडेक्सचा लॉट साईज किती दिला आहे? 50 दिला आहे. तर आपण त्या 95 ला 50 ने गुणाकार करू. तर किती येईल तुमचं? ₹4,750. म्हणजे ही तुमची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू झाली. आता समजून घेऊया शॉर्ट कॉल. आता जर कोणी ऑप्शन बायर आहे, तर कुणीतरी ऑप्शन सेलर देखील असतो. काउंटर पार्टी असायलाच हवी. जर तुम्ही ऑप्शन विकला असेल, तर या केसमध्ये तुमचा कमाल तोटा किती होईल? कॉल ऑप्शनमध्ये किती आहे? प्रीमियम पेडच्या बरोबरीने. म्हणजेच तर शॉर्ट पोझिशनसाठी कमाल नफा म्हणजे मिळालेला प्रीमियम इतकाच. म्हणजे ज्यांनी पुट ऑप्शन खरेदी केला आहे, त्याचा कमाल नफा फक्त आणि फक्त मिळालेला प्रीमियम इतकाच असेल. आता नीट लक्ष देऊन समजून घेऊया, या ऑप्शनच्या माध्यमातून या टेबलच्या मदतीने समजून घेऊया. स्ट्राईक प्राइस आहे 17,500 आणि तुम्ही प्रीमियम दिले आहे ₹95. पण तुम्ही काय केलंय? कॉल शॉर्ट केलाय ना, म्हणजेच तुमची शॉर्ट पोझिशन आहे. कॉल शॉर्ट केलाय. आता तुम्हाला या व्यवहारात ₹95 प्रीमियम मिळेल. मग इंडेक्स व्हॅल्यू बघा, ती बनते 17,100, पण तुम्हाला प्रीमियम मिळालाय ₹95. पे ऑफ एक्सपायरीवर तुमचं 000 आहे, 17,600 वा. ठीक आहे. आता ₹17,600 तुमचा -100 आहे. 17,700 वा -200 आहे. 17,800 वा -300 आहे. पण नेटमध्ये तुम्हाला किती मिळतंय? म्हणजे प्रॉफिट तुमचं 17,500 म्हणजे 17,500 या स्ट्राईक प्राइसवर आहे, जिथे तुम्ही पुट घेतलाय. आता तुम्ही इथे कॉल विकला आहे, म्हणजेच कॉल विकला आहे, तर कॉल शॉर्ट केल्याचा अर्थ असा, की तुम्ही असं मानता, की मार्केट ह्या स्ट्राईक प्राइसच्या वर जाणार नाही. म्हणूनच तुम्ही त्या स्ट्राईक प्राइसचा कॉल शॉर्ट केला आहे. म्हणजेच तुम्हाला जो प्रीमियम मिळाला आहे, जो कॉल ऑप्शन होल्डरने तुम्हाला दिला आहे, तो प्रीमियम तुम्ही रिसीव्ह केला आहे. आता बघा, तुमचं काय होईल? 17,500 च्या जितकं खाली आहे, तितकं तुमचं प्रॉफिट होत आहे. बरोबर आहे? आणि जसं-जसं मार्केट वर जातंय 17,600, 700, 800, 900 पासून तुमचा लॉस वाढत जातोय. इथे 100, 5, 200, 5, 300, 5, 405 असं हे काम करतं. तर हे झाले पुट ऑप्शन बाय आणि तुमच्या कॉल ऑप्शन सेल्सचे. आता एका टेबलच्या माध्यमातून बघूया आणि समजून घेऊया ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्सची रिस्क आणि रिटर्न प्रोफाइल. म्हणजेच रिस्क आणि रिटर्न किती आहे? जर तुम्ही ऑप्शन लाँग केला आहे, म्हणजे बाय केला आहे, तर तुम्ही जे प्रीमियम भरले आहे तेच तुमचं रिस्क आहे. पण रिटर्न अनलिमिटेड आहे. पण जर तुम्ही ऑप्शन शॉर्ट केला, तर तुमचा रिस्क अनलिमिटेड होतो आणि तुम्हाला मिळणारा फायदा फक्त तोच असेल, जो प्रीमियम तुम्ही घेतला आहे. आता आपण काही फंडामेंटल पॅरामीटर्स बद्दल बोलूया, ज्यावर ऑप्शनची किंमत अवलंबून असते. सर्वात आधी किंमत बघा, ऑप्शनची किंमत सर्वात आधी स्पॉट प्राइसवर अवलंबून असते. म्हणजे त्या अंडरलाइंग ॲसेटचा सध्याचा स्पॉट प्राइस काय आहे?
मग स्ट्राईक प्राईस म्हणजे तुम्ही कोणत्या स्ट्राईक प्राईसचा ऑप्शन घेतला आहे. त्यानंतर व्होलॅटिलिटी म्हणजे त्या अंडरलाइंग ॲसेटच्या किमतीत किती व्होलॅटिलिटी आहे. जर जास्त व्होलॅटिलिटी असेल, तर तुम्हाला जास्त प्रॉफिट किंवा लॉस होण्याची शक्यता असते. आणि एक्सपायरीसाठी किती वेळ शिल्लक आहे, त्यावर देखील ऑप्शनची किंमत अवलंबून असते. आणि इंटरेस्ट रेट. या 5 गोष्टी म्हणजे फंडामेंटल पॅरामीटर्स आहेत, ज्यावर ऑप्शनची किंमत अवलंबून असते. आता आपण ऑप्शन ग्रीक समजून घेऊया. तर मी काही गोष्टी सांगणार आहे, ज्या इथे तुम्हाला मोजायला मदत करतात. हो, ऑप्शनच्या किमतीत कसे बदल होऊ शकतात हे पाहूया. सर्वात आधी डेल्टा बघा. डेल्टा काय मोजतो? डेल्टा ऑप्शनची संवेदनशीलता मोजतो. म्हणजेच अंडरलाइंग सेटच्या किमतीत थोडासा बदल झाला, तर माझ्या ऑप्शनवर त्याचा काय परिणाम होईल हे डेल्टा दाखवतो. म्हणजे किमतीत थोडा वर-खाली बदल झाला, तर ऑप्शनवर काय इम्पॅक्ट येईल हे डेल्टा सांगतो.